चला तर आमची टूर निघाली पुण्याला. बघा सर्व काही पॅकिंग वगैरे केलेली आहे. आम्हाला आहे ना रात्री 7 वाजता निघायचं आहे इथून. तर म्हणून रात्रीचं काही शूट घेणार नाही, पण मी इथूनच तुम्हाला दाखवते. बॅगा वगैरे सर्व काही भरल्या गेल्या. पूर्ण रात्रभर प्रवास केला. मग सकाळी आम्ही पोहोचलो पुण्याला माझ्या लेकीच्या घरी, कविताच्या घरी. तिथं मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केला. मस्तपैकी दुपारी जेवण वगैरे केलं आणि मस्त आराम केला. नंतर आम्ही 4 वाजता गेलो वरती टेरेसवरती. इथं बघा मस्तपैकी आम्ही इथं एन्जॉय केलं. मस्त झुल्यावर बसलो. राशाला इथं घसरगुंडीवर खेळवलं. सर्व काय मस्त. राशाला पण खूप इथं आवडत होतं आणि मस्तपैकी ती पण मस्त्या करत होती इथे. खूपच मस्त्या करत होती ती. आणि किती दिवसापासूनचे व्हिडिओ येतच नव्हती. त्याचं कारण पण हेच होतं. तर आमच्या गावाला यायची पण पॅकिंग चालू होती, ते पण आणि जमतच नव्हतं माझं त्यासाठी. तरी तर आता राशाला घसरगुंडी खेळायला तिला खूपच आवडते बघा. मस्त वाटतंय तिला. परत परत असं करायला लावते ती आम्हाला. त्यानंतर मग मी झुल्यावर पण बसवलं तिला आणि मी सुद्धा बसली होती झुल्यावर. मस्त आहे इथं. हे बघा मस्तपैकी काही ना काही रोपं लावलेली आहे. तर मस्तपैकी तिला तर खूपच मजा येत होती इथं अशी खेळायला. परत परत ती असं बसायला लावत होती आणि मला सोड असं म्हणत होती, पण माझा जीव घाबरत होता. सोडलं की पडून जाईल असं. लहान लेकराचं कसं असतं, जिथं मन रमलं तिथंच त्यांना खेळायला आवडतं. तर इथं आहे तर मी झुल्यावर बसलेली मस्तपैकी. राशाला पण बसवलं होतं तिथं, पण ती जास्त वेळ बसली नाही. आणि माझ्यासोबत पण बसवलं होतं तरी पण ती बसली नाही झुल्यावर. तिला घसरगुंडीवरच. आणि इथं घोडा आहे ना, याला घाबरत होती ती खूपच. तर पकडायला पण मागत होती आणि घाबरत पण होती. आणि आता इथं असे मस्तपैकी काही ना काही रोपं लावलेली आहे. तर त्यानंतर मग आम्ही हे सर्व काही इथं एन्जॉय केलं. नंतर मग खाली उतरलो आम्ही. आणि आजूबाजूचा पण परिसर तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. बघा खूपच छान परिसर आहे इथलं. पुण्यातलं वातावरणच वेगळे आहे. म्हणजे इतका जीव रमून जातो ना तिथं. वातावरण खूप छान आहे तिथलं. हे इकडं पण म्हणजे सगळं इकडे पण खूप सारे रोपं लावलेली आहेत. म्हणजे हे बघा, हे असं बाहेरचं वातावरण आहे बघा. मोठ्या मोठ्या बिल्डिंगा वगैरे. आणि खालीच मस्त बाजार पण भरतो. सर्व काही भेटतं इथं. मस्त वातावरण असतं तिकडे. आणि बघा मस्तपैकी एरिया आहे तिकडचं. आणि त्यानंतर आम्ही खाली आलो रात्री. जेवण वगैरे बनवलं, जेवण केलं. त्यानंतर मग खाली अंथरुण वगैरे पाळले ना. राशा तर खूप मस्ती करत होती. खूपच अंथरुणावर पण मस्तीच करत होती ती. जेवण वगैरे झालं होतं आमचं. खूप मस्त्या करत होती ती. आणि हा मस्तपैकी अभ्यास करायचा टेबल आहे हा. तर याच्यावर पण असं तिला उभं केलं की नुसती नाचते ती. बघा कशी नाचत होते मस्त. गाणं लावलेलं होतं तिला, त्या गाण्यावर मस्त अशी नाचत होती ती. त्यानंतर मग आमची जेवणं वगैरे पण झाली. खाली अंथुरानं पाळले ना, तर अंथुरणावर पण मस्त नाचत होती, खेळत होती ती. आणि आता इथं तर बघा तिची आत्तूसोबत मस्त होती ती. म्हणजे तिला सहसा करून आम्ही मोबाईल जास्त दाखवत नाही, पण ती आणि त्यांच्याजवळच जात होती ती. तिच्या आत्तूजवळ, दादूजवळ, दीदीजवळ मस्त खेळत होती ती. तर आम्हाला पण काही तिथं त्रास दिला नाही तिने. त्यांच्याजवळच मस्त मस्त्या करत होती ती. आणि इथं तर बघा किती मस्त्या करते ती. परत अंथरुणं पाळली तिथं. आता बघा किती मस्त्या करते ती इथं. आणि तिकडं बेडरूममध्ये बेड आहे ना, तिथं मग राकेश आणि ते राकेशचे जिजू दोघंजण झोपतात, म्हणजे जावई बापू. आणि इकडे आम्ही सर्वजण झोपतो मग. हे बघा किती मस्त्या करते. खूप 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 मस्त्या करते ती. इतकी मस्त्या करते ना, तिला खूपच मस्ती आहे. मस्ती करायला तिला खूप आवडतं. त्यानंतर मग आम्ही झोपलो. सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, जेवणं वगैरे केली. आणि नंतर आम्ही बघा रिक्षाने जातो आहे. इथं आहे ना ओला करता किंवा मग असं ऑटोने जावं लागतं. तर खूप दूर राहतं ना. आम्ही जातो आहे आता तुळशीबागला. हे बघा या ऑटोमध्ये बसलेलो आहे आम्ही. आणि राकेश आणि स्वामी दोघंजण गेले ते बाईकवरती आणि आम्ही रिक्षामध्ये. इथं असा रूल आहे, 3च जण बसतात रिक्षामध्ये.
तर जास्त जण बसत नाही. चौथा बी राहिला ना तरी पण चालत नाही. 3च जणांचा रूल आहे. आता उतरलो आम्ही इथं तुळशीबागमध्ये. आधी तर बाप्पांचं दर्शन घेऊ आम्ही. तर बघा 26 जानेवारी होते ना, त्यामुळे आहे ना इथं असं डेकोरेशन पूर्णपणे असं डेकोरेशन केलेलं आहे. तिरंगाचं डेकोरेशन केलेलं आहे बघा बाप्पांना. आणि हा बघा बाप्पांचे दर्शन घ्या तुम्ही पण बघा. इतकी गर्दी होती ना, आम्ही दूरदर्शनच घेतलं बाप्पांचं बाहेरूनच दर्शन घेतलं. अशा गाड्या बिगड्या आड्या येत होत्या ना, तर पूर्ण असं व्हिडिओ नाही घेतला गेला बाप्पांचा. आणि हा बघा आम्ही ना सर्व काही तुळशीबाग इथं फिरलो. आणि इथं असं नाही आहे की काही नाही भेटणार असं. इथं आम्ही प्रस घेतली होती बघा. प्रसा पण होत्या इथं. म्हणजे असं इथं की काही वस्तू भेटणार नाही असं पूर्ण, म्हणजे इतक्या वस्तू असतात ना पूर्ण. खूप भारी हा तुळशीबाग, म्हणजे खूप वस्तू भेटतात इथं. तर खूप फिरलो आम्ही. 3 वाजेपर्यंत फिरलो. इथंच आम्ही नाश्ता वगैरे इथंच, घरी स्वयंपाक करून आलो होतो तरी पण इथंच नाश्ता वगैरे सर्व काही आम्ही इथंच करून घेतला होता. इथं बघा कुटण्या पण विचारलं होतं आम्ही, घ्यायची होती, मला खूप हौस होती. पण खूपच पैसे म्हणत होती ती. 350-400 रुपये म्हणत होती ती. बाप्पांचं तर दर्शन घेऊन आम्ही इकडे फिरलो मग सर्व काही नाश्ता वगैरे करून. स्वामी पण होता आमच्याकडे. राकेश आम्हाला सोडून नाश्ता वगैरे करावून चालला गेला होता तो. नंतर मग आम्ही फिरलो इथं सर्वजण. कविता, अंशू, मी. तर बघा इथं फिरत होतो. खूप काही वस्तू घेतल्या. सँडल घेतले, प्रसा घेतल्या, माळा घेतल्या, क्लिपा घेतल्या. खूप 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 वस्तू घेतल्या आम्ही. आणि खूप गर्दी पण असते. तर आम्हाला इथं आहे ना कमी तर कमी 4 वाजून गेले होते इथंच आम्हाला. नंतर मग राकेशला आहे ना त्याच्या मित्राचं लग्न होतं, तिथं पण जायचं होतं. 5 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचलो. तर बघा आता निघतोय आम्ही बाहेर. मध्ये घुसलं म्हणजे ना इतकी गर्दी राहते ना, बाहेर पण निघता येत नाही लवकर. आणि चैना माळा वगैरे सर्व काय राहतं इथं बघा. खूप छान शॉपिंग करायला तर एकच नंबर इथं तुळशीबाग म्हणजे. भारी भारी माळा, भारी भारी वगैरे सर्व काय, बांगड्या वगैरे सर्व. खूप शॉपिंग केली आम्ही इथं. तर बघा चला आता तुम्हाला पुढे पण दाखवते काय काय आहे ते. हे बघा चाललोय आम्ही आता तिकडे. राशा पण झोपत होती, तिला पण खूप कंटाळा येत होता फिरून फिरून. खूप कंटाळून गेली होती ती. इथं पण बघा मस्तपैकी छोटे छोटे देवांचे बाजवट, आरत्या वगैरे. मस्त पितळी भांडे, छोटे छोटे लहान मुलांचे पण छोटे छोटे भांडे सर्व काही होतं इथं पण. इथं माळा वगैरे. नंतर मग बघा बांगड्या, बॅगा, प्रसा. बांगड्या पण खूप छान छान.
घरी. आज पुरता एवढाच व्हिडिओ. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं आहे ना सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग हे बघा क्लिपा वगैरे सर्व काही. आज पुरता एवढाच. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.